नमस्कार, विराजमणी किचनमध्ये तुमचं सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण चिकन टिक्का बघूया। चला मग आपण वेळ न घालता अगदी झटपट रेसिपीला सुरुवात करूया। मी तुम्हाला ही रेसिपी अगदी कमीत कमी वेळामध्ये दाखवणार आहे। चला आपण आता झटपट रेसिपीला सुरुवात करूया। मी 3 पाव चिकन घेतलं, त्याला स्वच्छ धुवून घेतलं। त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा धना पावडर, 1 चमचा तिखट आणि आपण चिकन टिक्का मसाला घालूया। कमीत कमी मी 4-5 चमचे एवढा चिकन टिक्का मसाला घालते। त्यानंतर त्यामध्ये 3 चमचे मी दही घातलं आणि अर्धा लिंबू आपण पिळून घेऊया। 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट, चवीपुरते मीठ, सर्व जिन्नस आपण हाताने छान मिक्स करून घेऊया, जेणेकरून सर्व मसाला लागेल या पद्धतीने। हॉटेलमध्ये जाण्यापेक्षा आपण घरच्या घरी मुलांना अगदी हेल्दी खाण्यासाठी आपण घरी बनवू शकतो चिकन टिक्का। त्यानंतर त्यामध्ये आपण 1 चमचा चिकन मसाला घालूया, त्याने अधिक छान चव येईल आणि तोही छान आपण मिक्स करून घेऊ। आपण चिकन टिक्का डीप फ्राय न करता आपण शॅलो फ्राय करूया आणि ते पण मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवणार आहे। आता आपण त्याच्यावर झाकण ठेवून आपण अर्धा तास मॅरिनेट करून ठेवून देऊया। आपण चिकन टिक्का एअर फ्रायमध्ये करूया। त्यानंतर झाकण उघडून आपण आता एक पीस आपण जाळीवर ठेवूया। अगदी कमीत कमी तेलामध्ये आपला चिकन टिक्का होणार आहे। मुलांना खायला पण अगदी हेल्दी। मी 2 बॅचेस करणार आहे, जेणेकरून सर्व असे मोकळे ठेवायचे। अगदी या पद्धतीत आता आपण ट्रे लावून देऊया आणि 180 डिग्रीवर 20 मिनिटांसाठी आपण चिकन टिक्का तयार करायला ठेवूया। अगदी कमीत कमी वेळामध्ये मुलांना अगदी हेल्दी आणि झटपट आपला चिकन टिक्का एअर फ्रायमध्ये होतो। आता आपण जाळी उघडून बघूया आणि ब्रशने त्याला वरून थोडं तेल लावून घेऊ, जेणेकरून आपला चिकन टिक्का अगदी क्रिस्पी बनेल। आणि पुन्हा आपण जाळी लावून 10 ते 11 मिनिटांसाठी आपण पुन्हा त्याला क्रिस्पी तयार करूया। आता आपण जाळी उघडून बघूया। बघा किती छान आपला चिकन टिक्का तयार झाला आहे, अगदी क्रिस्पी आणि टेस्टी मस्त। आता आपण जाळीमधनं प्लेटमध्ये काढून घेऊया। तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीला। तोपर्यंत मस्त खात राहा आणि माझी पुढची रेसिपी बघत राहा। धन्यवाद।